आमच्या सगळ्या दीनदलित, भटके विमुक्त, आदिवासी, वंचित घटकातील बहुजनांचे नेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांचा गेल्या 23 तारखेला या विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड मताने विजय झालेला आहे। त्या सभेच्या निमित्ताने आदरणीय सुरेश अण्णांनी भारत देशाला ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानातील कलम 19 नुसार जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अण्णा संवैधानिक मार्ग म्हणजे भाषेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये विस्तृत असं भाषण केलेलं, परंतु काही समाज कंठक लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या भाषणाचा विपर्यास करून त्यावरती आदरणीय अण्णा आणि आदरणीय अण्णांचं संपूर्ण कुटुंबीय म्हणजे ते कुटुंबीय म्हणजे आमच्या सर्व दीनदलितांसाठी आमच्या मातापित्या समान कुटुंब असलेलं आहे। त्या कुटुंबावरती अमानुषपणे अश्लील भाषेमध्ये खर नराधमांनी जे व्हिडिओ व्हायरल केला, त्यांचा पुतळ्याचं दहन केलं, त्या घटनेचा आम्ही सर्व विविध सामाजिक संघटनेतल्या सर्व आणि अण्णांवर प्रेम करणारे सर्व अण्णाप्रेमींनी या ठिकाणी निषेध केलेला आहे। आष्टी मतदारसंघाच्या बूथ वाईज याद्या काढल्यानंतर लोकसभेला झालेले मतं आणि विधानसभेला झालेले मतं ह्याची जर बेरीज केली तर लगेच लक्षात येते की बाबा हे कशामुळे झाले। आणि हे सगळे मतं पंकजाताईला मानणारे आणि भारतीय जनता पार्टीला मानणारे मतं आहेत। ह्या बूथवर ज्या वेळेस पंकजाताई उभ्या होत्या त्यावेळेस एका बूथवर 600 मतं झाली आणि बजरंग बाप्पाला 2, 3, 10, 12 अशी मतं झाली। त्या ठिकाणी आज त्या 600च्या जागेवर अण्णा डायरेक्ट 200, 250 मतं आणि शिट्टीच्या उमेदवाराला 300, 350 मतं हे तफावत दिसून येते। हे जे कोणी पुरावे मागतंय त्यांनी हे बूथ चेक करावे।